श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या पतीची प्रगती होत नसेल, प्रगती थांबली असेल, काही कारणाने खूप कष्ट करून मेहनत घेऊन जर प्रगती होत नसेल तर घरातील महिलांनी हा उपाय नक्की करावा. प्रत्येक महिलांना वाटते आपल्या पतीची प्रगती व्हावी. पती जे काही कष्ट करतात, मेहनत घेतात त्यामध्ये त्यांना यश भेटावं. कारण प्रगती झाली तरच आपले पुढं सर्व काही चांगलं होते. कारण जीवनामध्ये अशा खूप काही संकट अडचणी येतात. त्यामध्ये खूप अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते. काही केल्याने पतीची प्रगती पूर्णपणे थांबते. पतीही कष्ट करतात, मेहनत घेतात तरीही प्रगती होत नाही. काही कारणाने पैसा टिकत नाही. घरात आजारपण, दुःख, दारिद्र्य हे चालू राहते. आपण भरपूर प्रयत्न करतो, भरपूर कष्टही करतो तरीही पैसा टिकत नाही किंवा प्रगती होत नाही. आपण कोणत्याही एका गोष्टीसाठी, कोणत्याही एका स्वप्नासाठी आपण मनामध्ये ठाम असतो की मला हे स्वप्न पूर्ण करायचंच आहे, पण काही कारणाने ते स्वप्न पूर्ण होत नाही. आपण त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरेच प्रयत्न करतो. आपण मनाशीही ठाम असतो की आपल्याला ते स्वप्न पूर्ण करायचं आहे. आपण त्यासाठी मेहनतही घेतो, खूप कष्टही करतो, तरीही कोणतेही यश हाती लागत नाही, कष्टाला यश लागत नाही. मग अशा वेळेस आपण काही उपाय करावे. छोटे मोठे उपाय आपल्याला कामी पडतात. ज्या वेळेस आपल्याला असे वाटते की कारण तुम्हालाही माहीत आहे, प्रत्येक महिलेला वाटते पतीची प्रगती झाली तर घरामध्ये सुख, शांती, आनंद, वैभव, ऐश्वर्य कोणाला नको आहे. प्रत्येकाला वाटते आपल्याही घरामध्ये सर्व काही सुविधा असाव्या, सर्व काही व्यवस्थित असावं. मुलांनाही आपल्या चांगल्या शाळेमध्ये शिक्षण असावं. आपल्या घरामध्ये प्रत्येक महिलेला वाटते आपल्या घरामध्ये कोणतीही वस्तू आपण कोणाची पाहिली की आपल्याला लगेच वाटते की आपल्याही घरामध्ये ते वस्तू असावी किंवा आपले स्वतःचे घर किंवा आपल्या पतीची चांगली प्रगती हे प्रत्येक महिलेला वाटते. मग अशा वेळेस आपण खूप प्रयत्न करतो, खूप चिंता करतो, खूप टेन्शन घेतो, पण काही केल्याने कोणताच उपाय आपल्या कामी येत नाही किंवा विचार करून याचा काहीही परिणाम तुम्हाला दिसत नाही. तेव्हा काही उपाय तुम्ही करावे. काही उपाय केल्याने आपल्याला कोणता उपाय कधी कामी पडेल हे तुम्हालाही सांगता येणार नाही. म्हणून कोणतेही उपाय करा. कारण आत्ताच्या युगामध्ये असे झाले आहे की आपल्या जीवनशैली बदलली आहे. जीवनामध्ये आपण भरपूर आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, तरीही आपल्या जीवनामध्ये आनंद भेटत नाही. आपण कितीही खुश राहण्याचा प्रयत्न करतो, तरीही आपल्या जीवनामध्ये दुःख हे येतंच. मग आपण हार मानायची नाही, कोणतेही उपाय करत राहायचे. स्वामींच्या केंद्रामध्ये भरपूर अशा सेवा दिल्या जातात. स्वामींची सेवाही करायला सुरू करा. काही उपायही मनामधून करा, विश्वास ठेवून करा, ते तुम्हाला नक्कीच कामी पडतील. तुम्हाला उपाय करायचा आहे. हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे. पतीची प्रगती होत नसेल, पैसा टिकत नसेल तर महिलांनी एक उपाय नक्की करून बघावा. उपाय आपण पाहणारच आहोत. त्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होतात आणि स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती राहते. म्हणून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुम्हाला उपाय करायचा आहे कोणत्याही गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला पूजेची एक सुपारी घ्यायची आहे. जे आपण पूजेमध्ये वापरतो ती सुपारी घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला सुपारी हातामध्ये ठेवायची आहे. तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळेस तुम्हाला जप करायचा आहे. आणि त्याचबरोबर एक हळकुंड, हळदी कुंकू, थोडेसे तांदूळ घेऊन तुम्हाला ते ओम नमो भगवते वासुदेवाय जप करायचा आहे. आणि ते एका पिवळ्या कापडात बांधून तुम्हाला जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला
विष्णूंना प्रार्थना करायची आहे की तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि ही सुपारी आणि हळकुंड तुम्हाला बांधून तुमच्या जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. तुम्ही उपाय केला की तुम्हाला याच्यामध्ये लगेच अनुभव दिसून येतील. पतीच्या प्रगतीचे मार्ग उघडतील. तुमच्या पतीचे जर कष्टामध्ये दिवस जात असतील, प्रगती करण्यासाठी खूप मेहनत घेत असतील, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. खूप छोटा आहे पण प्रभाव खूप चांगले आहेत. कारण कोणतेही उपाय दिसायला छोटे दिसतात पण खूप प्रभावी असतात. म्हणून तुम्ही विश्वास ठेवून उपाय करा. तुम्हाला या उपायातून लवकरात लवकर तुमच्या पतीची प्रगती होईल. तसेच पैसा टिकून राहील. घरामध्ये दुःख दारिद्र्य असेल ते दूर होईल. कारण जिथे प्रगती होते तिथे सर्वच सुखसुविधा सर्व उपलब्ध राहतात. म्हणून तुम्ही हा छोटासा उपाय नक्की करा. आणि हा उपाय तुम्हाला कसा वाटला, हा उपाय तुम्हाला केला की याचे अनुभव दिसू लागतील. तसेच तुम्हाला ही सुपारी जे काही तुम्ही साहित्य बांधलं आहे ते तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला चेंज करायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही सलग करत राहायचा आहे. जोपर्यंत तुम्हाला याच्यात अनुभव दिसून येतात तोपर्यंत सुरू ठेवायचा आहे. हा उपाय करा आणि अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.